फिल्डिंग असो, ऑल ओव्हर खूप जबरदस्त क्रिकेटर. आणि राहुल शिंदे हे देखील सातत्याने किनवली विभागामधील खूप मोठं नाव आहे. तर चांगली मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघातील 22 खेळाडूंना ऑल द बेस्ट असेल. आणि सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. महाशिवरात्रीच्या देखील तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील शिवमय शुभेच्छा असतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लाईव्ह स्ट्रीमर दीपेश डुळे असतील, ओमकार सावंत असेल. पूर्णपणे tenniscricket.in ची संपूर्ण वेबसाईट आणि tenniscricket.in गौरव सावंतची संपूर्ण टीम असेल, संदेश स्पोर्ट चिरवली ची संपूर्ण टीम असेल, व्यवस्थापन समिती असेल, क्रीडा रसिक असतील, या पंचकृषीतील सगळे रसिक वर्ग असतील, त्यांचं देखील शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वी बॅक टू द क्रिकेट. पहिले षटक अख्तर शेख. मागील मॅच मध्ये पहिलेच सन्माननीय अरजी गगे साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय. मंडळाकडनं संदेश स्पोर्ट चिरवली संघाच्या वतीनं संयुक्त मनाने त्यांचं सहर्ष स्वागत. अंपायर सिग्नल इज ऑन. मॅच इज स्टार्टेड. पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट फेस करील पिंटू शाह. ओ कव्हर ड्राईव्ह, क्या बात है. चेंडू आता ब्रेक झालाय परंतु बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचेल का सूरज विषय. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात है. जर हाताला ब्रेक झाला नसता शरीफच्या तर कदाचित बाउंड्री असती. शाहरुखच्या चांगलं क्षेत्ररक्षण शाहरुखचं पाहायला मिळालं. गती कमी केली चेंडूची. ऑफिशियल स्कोरर विकसित करणारा विकसित खेळाडू ऑफिशियल स्कोरर आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 धावा दाफलकर अंकित झाल्यात. पिंटू शहाने आपलं अकाउंट श्री गणेशा केलाय 2 धावेनी आणि संघाचा धावा देखील 2 धावेनी ओपन केल्यात. ओ हा फटका शाहरुखच्या डोक्यावरनं काढलाय परंतु बाउंड्री लाईन क्लिअर होणार नाहीये. एलिव्हेशन देऊ शकले नाही. अगदी जर बघितलं तर चेंडू हवेमध्येच पाऊस झाला होता आणि पूर्ण कव्हर केला होता. बाउंड्री पर्यंत आले होते. डीप कव्हर झोन पर्यंत पोहोचले होते. शाहरुख 2 धावेनी पुन्हा एकदा धावफलक सजलं गेलंय. 4 धावा धावफलकावर. मेंढाडरी पॉवर प्ले आहे. एलिव्हेशन देण्याचा प्रयत्न करतायत सातत्याने. पिंटू शाह थोडं इनसाइड आउट खेळतायत कारण लाईन ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग. सेन्सिबल स्टार्ट. ऑन साइडला टर्न केला. टायमिंग पे मिसाल. चेंडू अवॉइड सपर. इट्स आउट 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 ऑफ द पार्क. 4 or 6. अंपायर काय निर्णय. इट्स अ मॅक्सिमम. येस इट्स अ मॅक्सिमम. 6 धावा पिंटू शहाच्या बॅट मधून आलाय. अगदी आपल्या उंचीप्रमाणेच उंचीवर घेऊन जाणारा 6 धावेनी धावफलक सजवणारा 10 धावेंपर्यंत पोहोचवणारा षटकार. अक्षयजी शिंदे यांच्याकडनं प्रति 3 षटकासाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. ओ सरळ बॅटला ऑफ केला. टायमिंग बेमिसाल. क्षेत्ररक्षक नाहीये आणि गॅप सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. क्या बात है. पिंटू शाह सरळ बॅटने व्ही शेप मध्ये विराट स्टाईलने हा फटका फिनिश करतोय. लॉंगर बाउंड्रीच्या बाहेर दर्जेदार चौकार. धावसंख्या पोहोचली 14 धावा. क्रिकेट विथ द म्युझिक आणि म्युझिक वर या ठिकाणी पिंटू शहाचं कनेक्शन काय पाहायला मिळतंय. स्वतः म्युझिक तयार करतायत. चेंडू ज्यावेळेस बॅटवर कनेक्ट होतोय प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतंय आणि जबरदस्त बॅटिंग. 14 धावा कुठल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. हो चांगला चेंडू होता. क्या बात आहे. टिट फॉर टॅट. जसं तसे उत्तर. 2 चेंडूवर मागडे ठरले. त्यानंतर तिसरा चेंडू आतमध्ये वळवला. गुड बॉलिंग. 1 चेंडू चांगला हाताळलाय अख्तर शेखनी. पहिले 2 चेंडूचा जर विचार केला तर शाहरुख शेखकडे ते 2 चेंडू गेले होते. त्यामध्ये 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर 1 षटकार आला आणि 1 चौकार आला आणि त्यानंतर 5वा चेंडू हाताळला तो डॉट चेंडू. अशा पद्धतीने 14 धावा धावफलकर अंकित झाल्यात. 5 चेंडू मध्ये 14 खर्च झाल्यात. थोडस इकॉनॉमिकली खर्चिक ठरलेत परंतु चांगली बॉलिंग केली. हा चेंडू फिनिश करणं फार गरजेचं आहे अख्तर शेखच्या दृष्टीने. ओ कव्हर ड्राईव्ह. शाहरुखच्या हाताला ब्रश होतोय. संधी होती रनआउटची
परंतु एक धाव मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा, चांगली धावसंख्या आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किनवली विलासपोर्ट किनवली संघाची बिनबाद 15 धावा. सावध सुरुवात पाहायला मिळते. स्टडी स्टार्ट. दर्जेदार सुरुवात पाहायला मिळते. 15 धावा, 15चा नेट रन रेट जर आपण पाहिला तरी देखील 100 पार होऊ शकते. 100 पार करायचे असेल तर निश्चितप्रमाणे तुम्हाला प्रति षटकामागे जरी 15चा आस्किंग रन रेट किंवा करंट रन रेट ठेवणं गरजेचं आहे. कारण समोरच्या संघाने ज्यावेळेस बाईट आपण ऐकली त्यावेळेस मुस्तफा शेख म्हणाले होते तुम्ही कितीही धावा करा, तुम्ही 125 करा, तुम्ही 150 करा अथवा तुम्ही 50 करा, ते आम्ही चेस करू. कारण मस्ट विन मॅच आहे. आम्हाला सुपर 16 मध्ये पोहोचण्यासाठी तुम्ही जितक्या कराल त्याच्यापेक्षा एक धाव जास्त करायची. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. बाईट खूप चांगली रंगली आणि फाईट देखील चांगली रंगेल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 3 षटकारासाठी अक्षयजी शिंदे यांच्याकडून बॅट्समनसाठी किनवलीच्या सगळ्या कोणत्याही बॅट्समनसाठी 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज झालंय प्रति 3 षटकारासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15. दुसरं षटक या ठिकाणी कार्तिक बांगर राईट द विकेट घेऊन येणार. ओ बागफुटला गेले, स्क्वेअर कट केले, पॉइंट मधून चेंडू फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप थर्डमॅन झोन मधून डीप स्वीपर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 धावा येतील. गणेशजी कोणते साहेब विलासपोर्ट किनवली संघाचे सहमालक आहेत. त्यांनी शुभेच्छा देखील दिल्यात. अप्पा पडे सरांनी देखील आज संदेश स्पोर्ट चेरोली संघाला शुभेच्छा दिल्यात आणि शुभेच्छा फलदायी ठरल्या कारण सुपर 16 मध्ये क्वालिफाय झालेत. जो गणेशजी कोणते साहेब आपलं देखील सहर्ष सविनय स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावर असं नसतं पाहिजे. 18-19 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग पिंटू शाह, जबरदस्त बॅटिंग. ओ क्या बात आहे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, आतमध्ये चेंडू वळवलाय. शेवटच्या मोमेंटला जर बघितलं आपण तर चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केला होता. नकल चेंडू खूप चांगला टाकतो. मागील मॅच मध्ये अमोल रसल असा बॅट्समन होता, 35 धाब्यांवर खेळत होता, त्याला पुढे येण्यास भाग पडलं आणि नकल चेंडू टाकला. अक्षय थेटे जो लोणाड परिसरातील एक गोलंदाज आहे तो देखील एक नकल चेंडू टाकतो. पडग्या विभागातील राहिल शेख नावाचा बोरिवली पडगा संघाचा खेळाडू आहे, तो देखील नकल चेंडू चांगला टाकतो. भुवनेश्वर कुमार स्टाईलने चेंडू, चांगले नकल चेंडू, एक इनोव्हेशन पाहायला मिळत आहे. एकदा मिळेल. 20 धावा धावफलकावर अंकित झालाय. गुड बॉलिंग, क्लासिक बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी कार्तिक बांगर कडनं. कार्तिक बांगर सातत्याने दसई संघासाठी खूप जबरदस्त बॉलिंग करतोय. राहुल, हो हा चेंडूची लाईन चेक करावी लागेल. ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. फलंदाजाने फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑप्शनच्या बाहेर असल्यामुळे पंच निश्चित करतायत. इट इज वाईड. एक धाव अवांतर धावेमध्ये कार्तिकच्या या षटकामधील ही पहिली वाईड असेल आणि या इनिंग मधील देखील पहिलीच वाईड पाहायला मिळते. पंच निर्णय कळवायचा आहे आपला. पंच निर्णय कळवायचा आहे आपला. चेक करायचंय का? ओके चेक करूया आपण.
नो चेंडू आहे, नो बॉल, फ्री हिट. फ्री हिट आले, खूप मोठी संधी आले राहुल शिंदेसाठी. सुवर्ण संधी पाहायला मिळते कारण नो चेंडू आलाय, फ्री हिट देखील पाहायला मिळेल. धावसंख्या धावफल कावर 21 धावा. ओ फ्री हिट यावेळेस ऑन साइडला, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील, फटका जितका चांगला होता तितकं क्षेत्ररक्षण दर्जेदार. आणि दुसरी धाव वाऱ्याच्या गतीने, क्या बात आहे. चांगली रनिंग पुढे तो विकेट पाहायला मिळाली. एकच संधी होती रनआउटची, ती देखील कन्वर्ट होऊ देता दुसरी धाव कन्वर्ट केली. इट्स अ टिपिकल राहुल शिंदे, जबरदस्त क्रिकेटर, क्या बात आहे. 2 धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तेवीस धावा धावफलकावर. शॉर्टपिच चेंडू होता, ऑन साइडला टर्न केलाय, टायमिंग चांगला आहे, क्षेत्ररक्षक थांबू शकणार नाहीये. मिड विकेट झोन मध्ये गॅप सिलेक्शन खूप जबरदस्त पाहायला मिळालं. चेंडू फरार, कारण या चेंडूवर रन्स लिहिले गेले 4 चौकार. चेंडू सातत्याने जे कॉन्सन्ट्रेशन कार्तिकचं होतं ते कदाचित थोडंसं कमी पाहायला मिळालं. आणि ऑन साइडला काय बॅटिंग करतोय, ऑन साइड खूप स्ट्रॉंग आहे राहुल शिंदेची. सातत्याने 2018ला ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस देखील मॅन ऑफ द सिरीज या राहुल शिंदेला पाहायला मिळाली. क्या बात आहे, आपल्या बॅट मधील क्लास दाखवतोय. ऑन साइडला लॉफ्ट केलंय, लॉफ्टी विथ अ स्वीट साऊंड. चेंडू फरार, चेंडू सरळ कावगोंड झोन मध्ये, 1 टप्पा बाउंड्रीच्या बाहेर, 4 धावा येतील, चौकार. LBW लेग बिफोर विकेट आणि हाईट नो साठीच फक्त या ठिकाणी आपण रिव्ह्यू घेणार आहोत, त्याची दक्षता घ्यायची. काय जबरदस्त बॅटिंग राहुल शिंदेच्या बॅटमधून पाहायला मिळते. सातत्याने हे वर्ष, संपूर्ण वर्ष जर बघितलं तर थोडंसं जास्त क्रिकेट खेळलेले नाहीयेत, परंतु आज मात्र ओपनिंगला आल्यानंतर जी बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळते ते सातत्याने 10 वर्षाचा अनुभव ते आज आपल्या बॅटिंगमध्ये दाखवतायत. सातत्याने प्रात्यक्षिकरण दाखवतायत. ऑन साइडला खूप चांगले खेळतात, ऑफ साइडला देखील स्क्वेअर कट खूप चांगले खेळतात. रिव्हर्स स्वीप अजूनपर्यंत मी त्यांच्या बॅटिंगमधून पाहिला नाहीये, परंतु तो देखील फटका सातत्याने गेल्या वर्षीच्या क्रिकेटमध्ये आणि 2018मध्ये मी पाहिला होता, परंतु सातत्याने ते फटके ते पाहायला मिळत नाही. परंतु ऑन साइडला जबरदस्त खेळतात. 2018मध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील ठरले होते. 2000 धावसंख्या धावफलकावर 31 धावा. 31 धावा धावफलकावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या आणि दुसऱ्या षटकात 16 दिल्यात. म्हणजे दोन्ही षटक हे महागडच ठरले, कारण 10 धावेंच्या अगदी वरती जर धावफलक जात असेल षटकामागे तर इकॉनॉमिकली ते षटक थोडंसं मी म्हणेल कॉस्टली ठरतं, खर्चिक ठरतं. कारण बॉलिंग जर बघितली तर आपण 10 धावेंच्या अलीकडे जर तुम्ही ठेवल्या धावा, ज्या पद्धतीने मयूर संदेशपूर चेरोली संघाचं बॉलिंग केले आज, खूप जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तशी बॉलिंग करावी लागेल. बाळा मागील मॅच मध्ये बाळाने करून दाखवलं, कारण पाचघर संघ 6 षटकामध्ये 70-75 पर्यंत होता. त्यानंतर बाळाने एका षटकात 4 विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर त्याने 81 पर्यंत थांबवलं. त्या मॅच मध्ये जर कदाचित बाळाच्या षटकामध्ये जर 10 ते 15 आले असत्या तर कदाचित ते चित्र वेगळं देखील असू शकलं असतं, कारण मोमेंटम देणारा गोलंदाज आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. और बॅटने यावेळेस सरळ लॉफ्ट केला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी, लॉंग ऑफला अक्की आहेत. चेंडू फेकी चांगली झाली, 1च धाव. 32 धावा. 32 धावा धावफलकावर. स्ट्राईक आले. मॅन इन फॉर्म ज्याच्या बॅटमधून
आपण चांगली बॅटिंग पाहतोय आतापर्यंत. राहुल 10 धाब्यांवर खेळतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, एक मिड विकेट झोनला आणि एक काऊ कॉर्नर झोन मध्ये. बाळा राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता, प्लेसमेंट केली, क्या बात आहे, सुईमधून धागा पेरावा, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू डीप थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू फरार, कारण या चेंडूवर रन्स लिहिले 4 चौकार. चेंडू ब्रश झाला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट जर बघितला तर स्लोप आहे. थर्ड मॅन झोन असेल, फाईन लेग झोन असेल, चेंडू थांबत नाही. अनस्टॉपेबल ट्रेन सारखा चेंडू त्या ठिकाणी फरार होत असतो. हो, पुन्हा संधी आहे. कार्तिक भांगर डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, बॅकअपला नव्हते, परंतु बॅकअप असून चालला नाही. विकेट गरजेची आहे, विकेट साठी जाणं गरजेचं आहे. पिंटू शहाची विकेट मिळाली असती, डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित पिंटू शहाला जावं लागलं असतं डगआउटच्या अशाला, परंतु कार्तिक बांगरने हातामध्ये चेंडू ठेवला. 1 धाव मिळाली, संजीवनी मिळाली. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. हो, प्लेइंग अँड मिस, स्विंग अँड मिस, गुड बॉलिंग. बाळा खूप जबरदस्त बॉलर आहे. बाळाला 7 फक्त क्षेत्ररक्षकांची मिळणं गरजेचं आहे, कारण एखादा गोलंदाज ज्यावेळेस चांगली बॉलिंग करत असतो सातत्याने त्याचं मानसिक खच्चीकरण जर तुमच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झालं तर कदाचित त्याच्या बॉलिंगवर परिणाम होत असतो. म्हणून जितकं चांगलं क्षेत्ररक्षण करता येईल तितका एन्करेजमेंट आणि इन्स्पायर तो गोलंदाज होऊन तो चांगली बॉलिंग करू शकतो. फुललेंचा चेंडू होता, क्या बात आहे, 4 मुंड्या पूर्णपणे दोन्ही चेंडूवर पिंटू शहाला या ठिकाणी बीट केलंय. पिंटू शहाला बीट करणं एकंदरीत बाळाचं क्लास दाखवतंय. जबरदस्त बॉलिंग बाळा. फक्त 6 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू हाताळीत. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. 37 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. फुलटो चेंडू लॉफ केलाय, संधी आहे, जेल होईल का? नाही होणार, कारण चेंडू यावेळेस सरळ ट्रॅव्हल होईल कावगण झोन मधून. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इम्रान भाई शेख देखील थांबू शकले नाही. 6 धावा. त्रेचाळीस धावा धावफलकावर 2 चेंडू बीट केल्यानंतर असं वाटलं होतं की बाळा चांगला चेंडू फिनिश करेल, परंतु फुलटॉस टाकला गेला आणि फुलटॉस चेंडू पिंटू शहा स्टँड अँड डिलिव्हर करतो, की जे फार तर एकदा स्लॉक स्वीप खेळत नसतात स्टँड अँड डिलिव्हर करतात. कारण अगदी बॅकलिप जर बघितली तर मोठी बॅकलिप असते, छोट्या बॅकलिपने खेळत नसतात आणि मोठ्या बॅकलिपने खेळणाऱ्या बॅट्समनला फुलटॉस देणं एकंदरीत स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखी आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, खतरनाक बॅटिंग करतोय, फक्त लॉफ करतोय, हवेमध्ये देखील हेलिकॉप्टर उडवता येऊ शकतो. तो हेलिकॉप्टर उडवला कावगण झोन मध्ये. आज मात्र शिवरात्री असल्यामुळे मंदिरावर देखील आशीर्वाद मिळतोय. सातत्याने चिरोबाप्पा मैदानावर चिरोबाप्पांचा देखील आशीर्वाद मिळतोय. 43 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 43. विकेट्स हातात असल्यानंतर काय होऊ शकतं हे आपल्याला पाहायला मिळतंय. ती 18 चेंडू मध्ये 43 आल्यात. प्रेशर वाढलाय दसई संघाच्या टीमवर. हो, इम्प्रोव्हायझेशन दाखवलं, हवेमध्ये आहे, जेल गेल्याची शक्यता नाकारता येणार नाही, परंतु चेंडू बॅटवर ब्रश झालेला नाहीये, चेंडू अंगाला ब्रश झालाय आणि परिणामी तटस्थ पंच आमचे अंपायर या शहापूर तालुक्यामधील हेमंतजी तावडे. जबरदस्त अंपायरिंग. निलू महाजन असतील, हेमंतजी तावडे असतील, राम डिंगोरे असतील, नंतर राम दादा पाटोळे असतील, मुन्नाबाई पठाण असतील, हे आपल्या संपूर्ण या शहापूर तालुक्यामधील जे पंच आहेत, आज मात्र त्यांचा खरंच सार्थ अभिमान वाटतो की त्यांनी दिलेली जी कामगिरी, क्रिकेटवर त्यांचं असलेलं प्रेम आणि निरपेक्षता, क्या बात आहे, क्या बात आहे. अख्तर शेख पूर्णपणे क्लीन करतोय. राहुल शिंदेची खेळी संपुष्टात. क्लीन बोल्ड.
त्रिफळाची होतोय फलंदाज बाद. मात्र भैरव मध्ये देखील शिवांचा अवतार पाहायला मिळू शकतो, कारण महाशिवरात्री आहे आणि तो जर अवतार आला तर कदाचित ते अवतार कार्य किनवली संघाला देखील तारू शकतं, सजवू शकतं, परंतु तो अवतार येणं गरजेचं आहे. चांगली बॉलिंग अख्तर शेखची. 15 धाब्यांवर परतला राहुल शिंदे आणि मॅन इन फॉर्म. आज दिवसभरामध्ये दोन्ही इनिंग जर बघितलं तर भैरवने चांगला खेळ केलाय, अगदी क्लासिक आहेत. मिस्टर पीपीएल म्हणून ओळखले जातात. मॅन ऑफ द सिरीज देखील मिळाली होती मिस्टर पीपीएल भैरव देशमुख. हो, छोट्या बॅकलिफ्टने स्क्वेअर कट केली, परंतु धाव येणार नाहीये. बॅकअप चांगलं होतं. शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बाळा स्वतः होते. चांगली बॉलिंग. धावसंख्या स्थिरावली 43 धावा. पहिला फलंदाज बाद झाला. त्यानंतर मोमेंटम मिळू शकतं, कारण विकेट्स गेल्यानंतर थोडा प्रेशर नेहमीच कोणताही संघ असो त्या संघावर येत असतो, कारण नवीन फलंदाज आल्यानंतर तो 2 ते 3 चेंडू सेट होण्यासाठी घेतो. हो, बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट केले. टायमिंग प्रॉपर नाहीये. अनिल आहेत. इनफिल्ड चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर केलं. कव्हर पॉइंटला 44 धावा. अँड 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. त्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट केले, कारण या ठिकाणी स्ट्राईक जास्तीत जास्त पिंटू शाहकडे असणं गरजेचं आहे, कारण तो खूप चांगला रूल आहे, तो चांगला खेळतोय आणि जो चांगला खेळतो त्याला संधी देणं हे फार गरजेचं असतं. 44 धावा धावफलकावर. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अख्तर शेख हाताळतोय. 1 धाव आतापर्यंत अख्तर शेखने खर्च केली. 4 चेंडूमध्ये 1 धाव. गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. हो, चेंडू पॅडवर रॅप होतोय, परंतु 3 स्टंप मध्ये नाहीये. बचावले गेले. 3 स्टंप मध्ये जर सापडले असते तर कदाचित पिंटू शहाची खेळी देखील संपुष्टात येऊ शकली असती, परंतु चेंडू थोडासा इम्पॅक्ट ऑफ आउटलाईन होता, परिणामी पंचाने निर्देशित केलाय. एलबीडब्ल्यू विकेट आलेली नाहीये, परंतु चांगला चेंडू, कारण ज्या ज्या ठिकाणी गोलंदाजाला चेंडू ब्रश होतो पॅडवर त्यावेळेस त्याला वाटतं की हा एलबीडब्ल्यूच असावा, परंतु सातत्याने जर बघितलं तर 3 स्टंपच्या ॲक्युरेट जर सापडला तर नेहमीच तो फलंदाज लेग बिफोर विकेट पायचीत पकडला जातो. पण बॉलिंग कमाल, जबरदस्त, धमाल. बॅटिंग एज लागली, बॅटची एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये. मुस्तफा शेखने आज दिवसभरामध्ये मला वाटतं चौथा झेल पकडलाय. क्या बात है. पिंटू शहाची खेळी संपुष्टात. पिंटू शाह इज बॅक टू दी डगआउट. 27 धाब्यांवर पिंटू शाह एक जबरदस्त स्टार्ट देऊन किनवली संघाला चांगल्या सिच्युएशन मध्ये आणून तंबूच्या आशाला परतलाय. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या धावफलकावर 44 धावा. मनोज गायकवाड आलेत. या षटकात फक्त 1 धाव खर्च करून महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत आणि दोन्ही फलंदाज हे मॅन इन फॉर्म होते. राहुल शिंदे असतील आणि त्यानंतर आपण जर बघितला तर पिंटू शाह असतील. म्हणजे प्राथमिक स्वरूपाची जी फ्रंटलाईन बॅट्समन होते, जी फ्रंटलाईन ओपनिंग जोडी होती, पेअर होती, ज्या पद्धतीने आक्रमक खेळी करणारे दोन्ही विस्फोटक फलंदाज तंबूच्या आशेला परतलेत. त्यानंतर आता मिडल ऑर्डर कशा पद्धतीने असेल, मनोज गायकवाड आणि या ठिकाणी भैरव देशमुख. भैरव देशमुखला हे क्रिकेट गाजवायचं असेल तर आज मात्र या ठिकाणी वादळ आणावं लागेल, तांडव करावं लागेल, नृत्य करावं लागेल, बॅटिंगच्या माध्यमातून नृत्य करावं लागेल आणि मंत्रमुग्ध करावं लागेल किनवलीकरांना, या चिरवलीकरातील सगळ्या प्रेक्षकांना, आणि संघाला 100 पर्यंत पार करावी लागेल. कारण जर 100 पार झाली नाही तर समोरचा संघ 100 नंबरी सोन आहे. 100 पार करावीच लागेल तुम्हाला, कारण आतापर्यंत अर्धशतक अगदी जवळ पोहोचलेत, अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेत. ऑलमोस्ट 6 धावा कमी राहिल्यात, 44 झाल्यात. अजून 56 धावा त्यांना करायच्यात निर्धारित 4 षटकांमध्ये, म्हणजे अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. एकंदरीत 24 चेंडू मध्ये जरी 56 आल्या तरी 100 पार होईल आणि एक चांगली मॅच पाहायला मिळेल.
पंच नवीन का? कार्तिक पाचवं षटक घेऊन येतोय. 44 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग पॉवर प्ले वरदस्त ठरू शकतो किनवलीकरांसाठी, कारण 44 झाल्यात. रायडॅम ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू सरळ बॅटला ऑफ केलाय. डी पण क्षेत्ररक्षक काही चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनला वेगाने आले. सूरज विषय गुड थ्रो, पॅरल थ्रो. एकच धाव. 45 धावा. 45 धावा धावफलकावर मनोज गायकवाड फर्स्ट टाइम फेस करेल. दोन्ही फलंदाज आत्ताच आलेत खेळपट्टीवर. थोडंसं मी म्हणेल 1-2 चेंडू खेळावं लागेल त्यांना, थोडं सेट व्हावं लागेल. त्यानंतर तुमच्याकडे आहेत चेंडू. परंतु विकेट्स गमावल्या तर अडचणीत येऊ शकतो किनवली संघ. ओ क्या बात है. चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू, अनप्लेबल डिलिव्हरी. व्हाट अ क्लासिक डिलिव्हरी, सच अ ब्युटिफुल डिलिव्हरी. अनप्लेबल. बॅट्समन काहीही करू शकत नाही, हेलिकॉप्टर देखील उडवू शकत नाहीये, इतका जबरदस्त चेंडू होता. चांगली बॉलिंग. ओ या वेळेस रडारमध्ये चेंडू आला. हवाई सफर. मनोज गायकवाड ब्रँड एक षटकार. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो या ठिकाणी लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर. क्या बात है, क्लासिक षटकार. इतका चांगला होता तर हा चेंडू मी म्हणेल पूर्ण स्लॉट मध्ये होता. थोडस गतीमध्ये बदल केला, परंतु सातत्याने उनाटकडला ज्यावेळेस एबी डिव्हिलियर्सने षटकार मारले होते, स्लोअर वन देखील ओळखून मारले होते, त्यावेळेस साक्षात उनाटकडची झोप उडाली होती. अशा पद्धतीमध्ये जर चांगले चेंडू पडत असतील तर गतीमध्ये बदल करणं हे चांगलं नाही. कधी कधी जास्त आपण करायला जातो ते आपल्या अंगावर देखील येत असतं. मला वाटतं एक यॉर्कर चेंडू टाकला होता, त्याच पद्धतीने जर टाकण्याचा प्रयत्न केला असता
चांगली बॅटिंग मनोज गायकवाडची. ओ पुन्हा एकदा संधी आली, फटका फसलाय आणि झेल बाद. मनोज गायकवाड आल्या आल्या एक षटकार फक्त जास्त कॉन्ट्रीब्युट करू शकले आणि यावेळेस जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त बॉलिंग पेस मध्ये गतीमध्ये बदल केला आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवलं. मनोज गायकवाड इज बॅक टू द पवेलियन. बात आहे, ऑन साइडला टर्न केला, टायमिंग बेमिसाल इम्रान भाई शेख देखील थांबू शकले नाही. मिड विकेट झोन मध्ये चेंडू फरार होतोय. 4 धावा येतील. चौकार. धन्यवाद. थोडंसं ब्लाइंड शॉट होता, परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये टायमिंग कधी कधी जमेल हे देखील आपण सांगू शकणार नाही. डोळे मिटून देखील फटके खेळता येतात. अगदी जर बघितलं तर प्रॉपर नव्हतं कनेक्शन, परंतु टायमिंग शॉट पाहायला मिळालं. ओ ह्या वेळेस सायम हॅलो 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 अंपायर पंच काय विकेट आहे. रिव्ह्यू नाही. टॉप एज लागली होती, बॅटच्या पाठीमागे एज लागून चेंडू हातामध्ये गेला होता. दोन षटकांचा खेळ बाकी आहे, नाही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अजून 5 षटके झाली आहेत. 66 55 धावा झाल्यात. 55 धावा धावफलकर अंकित झाल्यात आणि 3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे जर 18 चेंडू मध्ये जरी आपण एकंदर विचार केला तर 20 ते 25 धावा आल्या तरी देखील 80 पर्यंत पोहोचू शकतात. आणि 80 पर्यंत जरी धावा झाल्या तरी देखील चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण किरवलीकरांकडे देखील चांगले बॉलर आहेत. बाळा आलेत. तुषार हो, प्रत्येक खेळाडू मला वाटतं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी जाळं विणलं गेलंय. जाळ्यामध्ये कधी अडकवतील. तुषार देखील भैरव सारखीच बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. डॉट चेंडू, चांगली बॉलिंग. हो यावेळेस लॉफ केलाय. टायमिंग चांगला आहे. सूरज विषय देखील थांबू शकले नाहीयेत.
लॉंग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू हाताला ब्रश करून या ठिकाणी सरळ दीपेश डोळेच्या अगदी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होणार चौकार. या 4 धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पोहोचली 59 धावा धावफलकावर. तुषारच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. 4 धावेंवर तुषार खेळतोय. अशीच बॅटिंग करावी लागेल. 80 ते 85 पर्यंत पोहोचायचं असेल तर अशीच बॅटिंग करावी लागेल. ओहो, चेंडू सोडलाय. लाईन चेक करावी लागेल. पंच निर्देशित केला एडीचा. व्हॅलिड डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. थोडंसं तुषारचं कॅल्क्युलेशन चुकलं. त्याला वाटलं की वाईड असावा परंतु वाईड नव्हता चेंडू, कारण आतमधून चेंडू थोडासा वळलाय. चांगली बॉलिंग. या ठिकाणी चेंडू सोडणं किनवलीकरांसाठी अफोर्डेबल नाहीये, परवडण्यासारखं नाहीये. या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. बॅट तरी घुमवावी लागेल. बॅटवर कनेक्शन करणं फार गरजेचं आहे. ऑन साइडला यावेळेस सरळ बॅटने लॉफ केलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनला. सूरज विषय आले. थ्रो थोडासा ऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळला परंतु एकच धाव आणि खराब थ्रो. पुन्हा खराब थ्रो. ज्या ठिकाणी एकच धाव होती, गरज नव्हती थ्रो करण्याची, त्या ठिकाणी दुसरी धाव. अनिल कडनं ही दुसरी चुकी होते. कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स अनिलचा संघासाठी खर्च ठरतो. दोन धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावर 61 धावा. मोमेंटम समोरच्या टीमला द्यायचा नसतो, तर मोमेंटम समोरच्या टीम कडून आपल्याकडे वळवायचा असतो. याला टीम स्पिरिट, टीम युनिटी म्हणतात. हा चेंडू सोडलाय. हा निश्चितच वाईड असेल. ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. पंच निर्देशित करतायत इट इज वाईड. बासष्ट धावा. 62 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. फुलटो चेंडू होता. प्रॉपर कनेक्शन नाहीये परंतु गॅप सिलेक्शन खूप चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण ट्रॅव्हल झालं. कावगण झोन मध्ये इम्रान भाई शेख आले. वेगाने थ्रो केला. विकेट किपर मुस्तफा शेख पर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा तुषारने. या ठिकाणी तुषार चौकार षटकार जरी येत नसतील परंतु 2-2 धावेनी धावफलक 80 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जे मनामध्ये जी धावसंख्येचा जो आकार विचार केलाय त्याने 80चा जो टार्गेट आतापर्यंत मनामध्ये असेल त्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1-2 इज ऑलवेज बेटर दॅन. हा चेंडू सोडलाय. हा देखील ऑप्शनच्या बाहेर. बाळा थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाण्याचा प्रयत्न करतोय. सातत्याने हा दुसरा चेंडू वाईट टाकला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा अवांतर धावेमध्ये ऍड होईल. 65 धावा धावफलकावर. हो, संधी आली होती. हा देखील वाईट टाकला जातोय. क्या बात आहे. बाळाला थोडस रनवे मध्ये प्रॉब्लेम जाणवतोय, कारण एक गोलंदाज मला आठवतोय शेलोली संघाचा 18 चेंडू टाकले होते एक षटक कंप्लीट करण्यासाठी. 18 चेंडू टाकले होते. शार्विक चेंडू होता. बॅची चेंडू फरार. थांबणार नाहीये. डीप थर्ड झोन मध्ये ज्या फटक्याची नितांत गरज होती तुषार सातत्याने आल्यापासून तो फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. फायनली त्याच्या बॅटला स्पर्श झाला आणि आनंद देखील झाला असेल त्याच्या मनाला, कारण फायनली तो फटका एक्झिक्यूट केलाय. डीप थर्ड झोन मधून गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू पूर्णपणे सुई मधून धागा पेरावा अगदी त्याच पद्धतीनं, अगदी त्याच कलेने, कलाकृतीने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय. 4 धाव्यांचं वेध लागलं होतं. ती 4 धावा या ठिकाणी धावफलकावर सजवल्या जातील. षटकाची समाप्ती होते. 70 धावा धावफलकावर. 80चा टार्गेट आता मला वाटतं कदाचित 90 पर्यंत देखील पोहोचू शकेल. तरी देखील 90 पर्यंत पोहोचू शकतात. 100 पार करण्यासाठी लिटिल मास्टरला आज महेंद्रसिंग धोनी सारखी बॅटिंग करावी लागेल. मुस्तफा शेख
70 धावा धावफलकावर. चार फलंदाज बाद झालेत आणि 70 धावा धावफलकावर अंकित झाल्या. चांगली धावसंख्या आहे किनवलीकरांची. ओ यावेळेस थांबून खेळतात, धावेमध्ये असेल, झेल असेल आणि क्या बात आहे, जात अडकवलं कार्तिक बांगर. डीप थर्मॅन झोन मध्ये चांगला झेल पाहायला मिळाला. लिटिल मास्टर इज बॅक टू द पवेलियन विथ द सॉफ्ट डिस्मिसल. लिटिल मास्टर परतले किनवलीकरांचे. अमजद भाई आलेत. तुषार आणि अमजद भाई यांना ऍटलिस्ट 11 चेंडूमध्ये 20 धावा तरी धावफलक सजवावे लागतील. तर 90 झाली तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. शॉर्टपिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु बीट होत आहेत. गुड बॉलिंग, चांगली ऍक्शन आहे आणि त्या पद्धतीने आतापर्यंत रिलीज पॉइंट जबरदस्त पाहायला मिळालाय. तुषार थोडस ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय पण तो ब्लाइंड शॉट खेळून चालणार नाहीये. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. जर डॉट चेंडू आला तर धावा येणार नाहीयेत. जर स्ट्राईक रोटेट केली तर अमजद भाई शेख, अमजद भाई देखील अमजद भाई पठाण देखील चांगले बॅट्समन आहेत. ओ बॅक टू बॅक दुसरा चेंडू बीट होत आहेत. प्रेशर 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 आणि विकेट स्वतःची बहाल केली. प्रेशर मध्ये विकेट, 6वी विकेट या ठिकाणी गमावतोय किनवली. थोडस मोमेंटम जे मिळालं होतं ते कदाचित मला वाटतं या ओव्हर मध्ये ते मोमेंटम थोडं थांबलं गेलंय. चांगली बॉलिंग मुस्तफा शेखची, दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळते. मुस्तफा कॅप्टन आहेत. कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द साइड. स्टीव्हन नेहमी म्हणतात कर्णधार हा सर्वोत्कृष्ट खेळाडू असावा आणि मुस्तफा तर चांगले खेळाडू आहेत, दर्जेदार खेळाडू आहेत. थांबून खेळतात, ऑन साइडला टर्न केलाय, झेल असेल नाही, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा मोजून 6 मोहरा मिळतील या ठिकाणी. या 6 मोहरा म्हणजे 6 धावा. या 6 धाव्यांनी किनवलीकरांच्या मनामध्ये या ठिकाणी 90 का 100 पर्यंत पोहोचण्याची देखील आशा पल्लवित झाले. 6 धाव्यांनी धावफलक सजलं गेलंय. 76 धावा. आणि पिकअप शॉट पाहायला मिळाला. अगदी जबरदस्त पिकअप शॉट. अगदी जर बघितलं आपण तर असे पिकअप शॉट कार्लोस ब्रॅथवेट आणि कायरन पोलार्ड असे खेळतात. पिकअप शॉट असतं. ओ फुललेंचा चेंडू होता, बीट होत आहेत. क्या बात आहे, सातत्याने संधी तर देणार नाहीयेत. गणेशजी कुंदे साहेबांकडनं संगमालाकडून षटकारासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. चेंडू सोडला आहे परंतु लाईन चेक करावी लागेल. लाईन चांगली आहे, वाईट नाहीये. गुड बॉलिंग. फलंदाज पूर्णपणे कधी कधी आपण टेस्ट करतो, स्वतःला देखील टेस्ट करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या. फक्त मुस्तफा शेखनी 6 धावा दिल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद केले. 6 चेंडू सगळे बाकी आहे. शहाबाज आलेत.
शाबाज एक उदयोन्मुख खेळाडू आहेत. अगदी जर बघितलं तर या 2 वर्षामध्ये खूप जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अंडर-20 मध्ये तर जबरदस्त अक्षरशः त्या मैदानावर दसईच्या मैदानावर गाजले होते, तुफानासारखे गाजले होते. 2 धावा आल्यात. जितकी स्ट्राईक या ठिकाणी अमजदबाईंकडे असेल तितक्या धावा धावफलकावर सजवल्या जातील. धावसंख्या धावफलकावर 78 धावा. जो 80चा स्कोर होता तो ऑलमोस्ट पूर्ण झालाय. 90 देखील होऊ शकतात, 100 देखील पार होऊ शकेल, परंतु त्यासाठी आक्रमण करावं लागेल. शाबाज झालेत. 2 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 78 धावा. हो, थांबून खेळतात. टायमिंग बेमिसाल आहे. शाहरुख थांबू शकणार नाहीयेत कारण मिड विकेट झोन मधून चेंडू कानवे गावाला सलामी देणारा चौकार. क्या बात आहे अमजदबाई, जबरदस्त बॅटिंग. 82 धावा. 78 मध्ये 4 धावा ऍड झाल्या. चौकाराने 82 पर्यंत पोहोचवल्यात. 90 पार करण्यासाठी 8 धाव्यांची गरज आणि 100 पार करण्यासाठी 18 धाव्यांची गरज. ब्याऐंशी धावा धावफलकावर चांगली बॅटिंग. थोडं शॉर्ट पिच चेंडू टाकतोय शाहबाज. थोडीशी लाईन जर बघितली तर अमजदबाई यांनी ओळखली. आता मात्र व्हेरिएशन आणावं लागेल. व्हेरिएशन आणलं तर वाचू शकतात. मार्जिन ऑफ एरर फार कमी असतो गोलंदाजाला. ओ, हा चेंडू सोडलाय ऑफस्टंपच्या बाहेर. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन झालं, ओळखलं, परंतु वाईड आलाय. 83 धावा धावफलकावर. मार्जिन ऑफ एरर फार कमी असतं. लाईन थोडीशी जरी भरकटली तरी देखील चटके पाहायला मिळतात गोलंदाजाला. ओ, हा देखील जाऊ दिलाय. हा देखील कदाचित पंच निर्देशित करतायत इट इज वाईड. 2 चेंडू सातत्याने बाहेर टाकले गेलेत. लाईन चेक करावी लागेल. कधी कधी आउट ऑफ द बॉक्स जाऊन थोडस. ओ, क्या बात है, क्या बात है. जेल, कमाल कमाल दे धमाल. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द डे. असं वाटलं होतं बाउंड्रीच जाणार, परंतु बाउंड्रीच्या अलीकडे थांबवलं आणि या ठिकाणी पलीकडे कोणाला पाठवलंय तर अमजदबाई पठाण यांना डगआउटच्या अशाला पाठवलंय. जबरदस्त कॅच, कॅच ऑफ द डे. ओ, शॉर्टपिच चेंडू होता. डान्सिंग डाऊन दी विकेट. बाउन्सर डिलिव्हरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगला चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अप्पर कट करण्यासाठी वीरेंद्र सेहवाग सारखी बॅटिंग करणं गरजेचं आहे. चांगली बॉलिंग. शाबास शहबाज. ओ, थांबून खेळतात. ऑन साइडला फ्लिक केलंय. जेल असेल, जेल सुटला जातोय. 2 धावा मिळतील का? 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 मिळाल्यात. धावसंख्या 2 धाव्यांनी 86 धावा. शेवटचा चेंडू असेल. 1 चौकार 90 पार होईल. ही मॅच खूप जबरदस्त असणार आहे. जाऊ दिलाय. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड असेल. हा तिसरा वाईड शाहबाजच्या बॉलिंग मध्ये पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये तिसरा वाईड टाकला गेलाय. 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात दिल्या गेल्यात. त्यानंतर या वाईडच्या 3 आणि जर एकंदर विचार केला तर 8 धावा ऑलरेडी दिल्या होत्या.
फुलटो चेंडू होता, पॅडो रॅप होतोय, एक धाव मिळेल. नाही, विकेट 3 स्टंपच्या मध्ये सापडलेत. विकेट असेल शेवटच्या चेंडू, विकेट आली. धावसंख्या जिंकण्यासाठी दसईकरांना 88 धावांची गरज. 88 धावांचा खूप मोठा डोंगर म्हणजे 90 पार करण्यासाठी 2 धावा कमी पडल्या, परंतु 88 धावा चांगली स्कोर आहे, चांगली बॉलिंग आहे, चांगली क्षेत्ररक्षण आहे, तर चांगली मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर या पुढील सर्व सूत्रे मी विनंती करेल रिकी काडे सरांना की आपण या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीने आपणास विनंती असेल की या पुढील कार्यवाही आपण सांभाळावी. धन्यवाद. धन्यवाद सर. हरेशजी गगे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर अक्षयजी शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अजित फरडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हरेशजी गगे यांचं स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ मायेची उपदार शाल देऊन स्वागत करायचं आहे. हरेशजी गगे यांचं स्वागत केलं जात आहे. सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन या मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. नेक्स्ट पुढील स्वागत असेल अक्षयजी शिंदे यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. शॉल आणि ट्रॉफी या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे, सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. 88 धावांचं टार्गेट आहे दसई संघासमोर आणि आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे की नवली संघानं. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे, डू ऑर डे गेम असेल, कारण या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो नक्कीच सुपर 16 मध्ये क्वालिफाय होईल. आणि पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी मॅच क्वालिफाय होण्यासाठी मॅच खूप महत्वाची आहे. धावा 88 करायची आहेत. एक फायटिंग टोटल सेट केलंय की नवली संघानं, परंतु दसई संघाला हे टार्गेट चेस करताना चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु क्रिकेटमधलं की पार्टनरशिप करणं गरजेचं असेल. आपल्या विकेट्स हातामध्ये ठेवून या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. आणि किनवली संघासाठी नक्कीच विकेट्स मिळवणं खूप महत्त्वाचं, कारण ताकदवर संघ समोर असताना त्याच्या इम्पॉर्टंट विकेट्स पॅव्हलियनमध्ये पाठवणं हेच काम असेल गोलंदाजांचं. पहिली सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. सलामीचे 2 फलंदाज नक्कीच इम्रान शेख तयार आहेत. पहिला गोलंदाज किनवली संघाचा की स्वतः कर्णधार अरुण भोईर सर तैनात आहेत. सलामीचे फलंदाज सूरज विषय आणि इम्रान शेख. ही सलामीची जोडी येते या सामन्यासाठी पंचगिरी बातील अजित फरडे आणि हेमंत आवडे सर. 88 धावांचं टार्गेट, हे टार्गेट जर चेस करायचं असेल तर चांगली फलंदाजी होणं गरजेचं दसई संघासाठी, कारण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके पंखों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुम्ही जर ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही. तुम्ही ध्येय समोर आहे, ते ध्येय टार्गेट सेट करायचं आहे. ते सेट केलेलं टार्गेट चेस करताना तुमची फलंदाजी चांगली होणे गरजेचं. केनवली संघाचं टार्गेट असेल की विकेट्स मिळवणं, धावा रोखणं, चांगली फिल्डिंग करणं. जर तुम्ही फिल्डिंग केली, चांगली गोलंदाजी केली, चांगल्या विकेट्स मिळवल्या, अठ्ठ्याऐंशी डावांचं टार्गेट असेल आणि सलामीची जोडी मैदानात येते आहे. इम्रान शेख आणि
सूरज विषय क्वालिफायर मॅच असेल आजच्या दिवसातील की चेरवली संघ नक्कीच क्वालिफाय झाला आणि ही मॅच ठरवेल की दुसरा संघ कोणता क्वालिफाय होईल, किन्हवली और दसई. गुरुनाथ स्कोरर आणि पंच सुद्धा त्यांचं सहकार्य लाभतं, त्यातून त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. यायचंय स्वागत असेल. तिसरे पंच म्हणून त्यांचं चांगलं काम आहे. या सामन्यासाठी पंचगिरी पाहतात रुपेश फरडे आणि अजित फरडे. पहिला गोलंदाज स्वतः कर्णधार अरुण भोईर. यावेळेस मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. 88 धावांचं टार्गेट. लेट्स प्ले. हॅट्रिक साठी 500 रुपये बक्षीस अक्षय शिंदे यांच्याकडनं. फर्स्ट बॉल इन दिस इनिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू मंगेश यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अचूक ठिकाणी फील्ड प्लेसिंग दिसत आहे आणि पहिला चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजीची करतायत अरुण. की चांगली गोलंदाजी, बॉलिंग करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल. यावेळेस नेक्स्ट बॉल वन्स अगेन अरुण टू इम्रान. मोठा प्रहार. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषे पार. षटकार. डीजे. प्रॉपर वेट केलं, बॅकफुटला गेले, रूम बनवलं आणि ऑफसाईडच्या दिशेनं. क्या बात आहे. लाजवाब फटका बघायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये 10 धावा. 88 धावांचं टार्गेट. आगाज बहुत अच्छा हो गया है. दसई टीम सुरेख फलंदाजी. ओ पुन्हा एकदा. क्या बात है. टायमिंग बेमिसाल. ताकद नजाकत क्लास. षटकार. 6 धावा. यलगार आणि आगाज होतोय षटकारानं. 6 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचते 16 धावांवर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अरुण टू इम्रान. आता मात्र टायमिंग चुकलाय. मिस टाइम शॉट. निर्धाव चेंडू. धावसंख्या 16. महागडं षटक ठरतंय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 88 धावांचं टार्गेट. हे टार्गेट चेस करताना ज्या स्टाईलनं फलंदाजी होतीये लाजवाब. पुन्हा एकदा अरुण भोईर टू इम्रान शेख. वन्स अगेन टायमिंग मिस टाइम शॉट. लेग साइडच्या दिशेने मिड विकेट झोन मध्ये चेंडू येतोय. राहुल शिंदे चेंडूचा ताबा घेत आहे. 2 धावा काय मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 न वाढते. स्कोर मूव्ज ऑन. 18 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. डीजे. आजच्या सरासरीनं 70 धावा काढायची आहेत 7 षटकामध्ये. दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज अनुभवी गोलंदाज मंगेश. दुसरं षटक. पहिला चेंडू. लेट्स प्ले.
ऑन स्ट्राइक सूरज. यॉर्कर, क्या बात आहे, नजाकत, क्लास, सगळं काही या चेंडूवर, ब्रह्मास्त्र क्रिकेट मधलं. निर्धाव, निर्धाव चेंडू म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढत असतो, क्षेत्ररक्षकांचा कॉन्फिडन्स वाढत असतो. यावेळेस पुन्हा एकदा मंगेश टू सूरज. ओ लीडिंग एज अँड विकेट. त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. सूरज विषय बॅक टू द डग आउट. डीजे विकेट, क्या बात आहे. अतिशय दर्जेदार सुरुवात आपल्या गोलंदाजीची मंगेशकडनं बघायला मिळते. या प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील, विकेट्स मिळवावे लागतील, धावा रोखाव्या लागतील, परंतु समोर एक वादळी फलंदाज येतोय मुस्तफा शेख. ही विकेट खूप महत्वाची असेल, कारण एकदा का मुस्तफा शेख यांची बॅट लागली तर धावांचा पाऊस पडतोय, हे संपूर्ण किनवली संघाला माहिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर विकेट कशी मिळवावी लागेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल किनवली संघाला. धावसंख्या 18, 88 धावांचं टार्गेट. चाळीस चेंडू 70 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन मंगेश. Oh, लाजवाब टायमिंग टुवर्ड द ऑफ राईट रिजन फॉर 4 रन्स. 4 धावा. मुस्तफा शेख यांच्या बॅटिंगचा नजारा. तो आला, त्यानं पाहिलं, त्याने भिरकावून दिला चेंडू सीमारेषे पार चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढती आहे, पोहोचती आहे 22 धावांवर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन मंगेश टू मुस्तफा शेख. ओ माय गुडनेस, थोडा लो राहिला चेंडू, नाहीतर पिंटू शहा मात्र चुस्त तंदुरुस्त. विकेट्स मिळवण्याची सुवर्ण संधी होती. थोडा बॅड लक किनवली संघाचे, परंतु जीवदान मिळतं ते मुस्तफा शेख यांना. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 धाबा. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतायत. फुल टॉस ऍट दिस टाइम वन्स अगेन नो मॅच लाईन मध्ये चेंडू वाटतोय, प्रॉपर कनेक्शन झालाय, चांगली फिल्डिंग बघायला मिळतीये भैरव देशमुख यांच्याकडनं. 2 धावा काही रोखू शकत नाही, धावसंख्या 2 न वाढते. विथ द हेल्प ऑफ दीज 2 रन्स स्कोर गोज ऑन 24 रन्स. लॉस ऑन 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. 88 धावांचं टार्गेट. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल्स डबल्स खूप महत्वाच्या. तुम्ही तुमची इनिंग बिल्ड करत असताना स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं, पार्टनरशिप करणं गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश टू मुस्तफा. फुल टॉस, टायमिंग चुकलाय, झेल होईल का? चेंडू खाली, पिंटू शहा कोणती चूक करत नाहीये आणि एक मोठा धक्का बसतोय धसाई संघाला. मुस्तफा शेख बॅक टू द डग आउट. उर्वरित 6 षटक म्हणजे 36 चेंडू आणि
64 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 64 धावा. सामना बॅलन्स आहे. यावेळेस मात्र जो संघ प्रेशर बिल्ड करेल तो संघ नक्कीच विजयाच्या दिशेने आगेकूच करेल. आता मात्र थोडं प्रेशर फील करतोय दसाई संघ, ज्या स्टार्टनं ज्या स्टाईलनं सुरुवात केली इम्रान शेख यांनी. आता मात्र 2 विकेट्स बॅक टू बॅक गेल्यानंतर थोडं प्रेशर मध्ये आहे दसाई संघ. परंतु नवीन फलंदाज मैदानात येतोय शहबाज. स्वतःच्या खांद्यावर शाबासकी जर मिळवायची असेल तर चांगली फलंदाजी शाहबाजला करावी लागेल आणि चांगली साथ द्यावी लागेल इम्रान शेख यांना. आता मात्र तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अष्टपैलू एक अनुभवी गोलंदाज मनोज गायकवाड. सामना करतायत ऑन स्ट्राइक फलंदाज इम्रान शेख. तिसरा षटक पहिला चेंडू. लेट्स प्ले राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन बॉलिंग मार्क. डिफेन्सिव्ह टुवर्ड्स द ऑफसाइड रिजन. चांगलासा ड्राईव्ह दिसतोय. प्लेसमेंट सुरेख आहे. सिंगल कंप्लीट केलेला दुसऱ्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात शाबाज. सुसाइडल विकेट या ठिकाणी मिळती आहे. शाबाज बॅक टू द पेव्हिलियन. मोठा धक्का दसाई संघाला. डीजे नवीन फलंदाज बाळा चंद्रकांत. बाळा येतोय नवीन फलंदाजीसाठी. आता मात्र कुठेतरी बॅकफुटला गेलेली किन्हवली टीम फ्रंट फुटवर येण्याचा प्रयत्न करते. विकेट्स मिळवतीये. कॉन्फिडन्स वाढतोय सर्व खेळाडूंचा. यावेळेस धावसंख्या स्थिरावलेली 25 धावा. इम्रान शेख संपूर्ण जबाबदारी आता मात्र स्वतःच्या खांद्यावर घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने मनोज गायकवाड. बॅटची लीडिंग एज. झेल होईल का? प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना 100% गुण, परंतु यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. अजूनही एक अस्त्र शिल्लक आहे अख्तर शेख नावाचं. नक्कीच दसाई संघ प्लेइंग 11 जर बघितले अनिल एक तडाखेबाज फलंदाज. बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. मनोज गायकवाड वन्स अगेन. इम्रान हाफ ट्रॅकर. यावेळेस दिनेश भोईर चूक करत नाहीये. इम्रान शेखचा मोठा अडसर दूर करतोय. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय गोलंदाज मनोज आणि इम्रान शेख. बॅक टू द डगआउट. मनोज गायकवाड इज ऑन फायर. आणि पुढील चेंडू हॅट्रिक चेंडू असेल. जर हॅट्रिक मिळवली
तर 500 रुपयाचं बक्षीस अक्षय शिंदे यांच्याकडनं लागू आहे. धावसंख्या स्थिरावलेली, खूपच अडचणीत आहे दसई संघ. 25 धावा धावफलकावर. 51 सरस फलंदाज, 51 सरस बॅट्समन डगआउट मध्ये विश्रांती घेत आहेत. कुठेतरी घाई झाली, कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. जबाबदारीपूर्ण खेळ करणं गरजेचं, सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं, पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं. पण सर्व श्रेय जाईल गोलंदाजीला. पिंटू शहा, राहुल शिंदे एक से एक बडकर खेळाडू मनोधैर्य वाढवतात गोलंदाजीचं आणि जबरदस्त गोलंदाजी किनवली संघाची. नवीन फलंदाज अनिल. अनिल एक हार्ड हिटर फलंदाज आहे. आता मात्र मनोज चांगली गोलंदाजी करतायत. नेक्स्ट बॉल वन्स अगेन टू अनिल, लेफ्टी बॅट्समन. धिस बॉल इज हॅट्रिक बॉल, हॅट्रिक चेंडू. बॅटची लिडिंग एज, इनसाइड एज लागते. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जातोय. चौकार. 4 धावा. तीस धावा आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 29. तिसरा षटक मार्गस्थ आहे. लास्ट बॉल इन दिस इनिंग, इन दिस ओव्हर. राईट आर्म राउंड विकेट न फुल टॉस अँड इट्स टाइम टुवर्ड्स द ऑफसाइड रिजन. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. भैरव देशमुख बोलचा ताबा घेत आहेत. 2 धावा मिळत आहेत. तिसरं षटक संपताय. 3 षटकानंतर धावसंख्या दसाई संघाची 31 धावा. गडी गमावलेत आतापर्यंत 5. तीन षटकानंतर धावसंख्या 31. 5 गड्यांच्या मोबदल्यात 88 धावांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेचं षटक असेल, बॅटिंग पॉवर प्लेचं. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज वन्स अगेन मंगेश. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 18. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 6. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 7 आणि एकूण धावा 31. जी सुरुवात करून दिली होती इम्रान शेखनं, त्याच्यामध्ये सातत्य जर आलं असतं तर मात्र चित्र वेगळं असतं. पण बॉलिंग मंगेश आणि मनोजनं जी गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. अजित फर्डे सर यांचा इशारा येतोय. मंगेश वैयक्तिक दुसरा संघासाठी चौथा षटक घेऊन येतोय. सामना करतोय फलंदाज बाळा. नॉन स्ट्राइक एंड अनिल. लेफ्ट आर्म राउंड विकेट न गोलंदाजी. इनोव्हेशन क्रिकेट मधलं पंचांकडे की अपील झाली, अपील फेटाळली. या ठिकाणी 22च्या रूपाने धावा मिळत आहेत की डीप मध्ये चेंडू जातोय. 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या 2 वाढतीये. 33 धावा. धुक्यानं आम्हाला एकच गोष्ट शिकवली, जीवनात जर रस्ता दिसत नसेल ना तर एक एक पाऊल पुढे टाकत राहा. रस्ता तुम्हाला आपोआप सापडेल. एक एक धाव खूप महत्वाची आहे.
एक एक रन खूप महत्वाची आहे. सिंगल, डबल, चौकार, षटकार, विकेट्स टिकवणं खूप गरजेचं दसाई संघासाठी. किनवली संघ मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा असताना जी लाजवाब कमबॅक केलं, नक्कीच कौतुकास्पद कामगिरी असेल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन मंगेश. लोअर हातोय चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू, उसळी घेत नाहीये. यष्टीरक्षण चांगलं होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता. मंगेश पूर्णपणे आपला अनुभव पणाला लावतायत. आपली गोलंदाजी धारदार, रफ्तार, अचूक टप्पा, लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करतायत. बाळा पुन्हा एकदा. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू आणि जैसी नसीहत वैसा धमाका. चेंडू जातोय सीमारेषे पार. पंचांचा इशारा, सावकार. चार धावांनी धावसंख्या पुढे जातीये, पोहोचती आहे 37 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन मंगेश. आता मात्र वेग दिसतोय, रफ्तार दिसते, पेस दिसतोय. निर्धाव चेंडू. कमबॅक कसं करावं हे चांगलं माहिती आहे मंगेशांना. किनवली संघ पूर्णपणे ताकद, पूर्णपणे स्ट्रेंथ वापरून या मॅच मध्ये उतरलाय. त्यांना माहिती आहे क्वालिफाय व्हायचंय, जिंकायचं आहे. एक वेगळी फाईट बघायला मिळतीये. दसाई संघ नक्कीच कुठेतरी संघर्ष चालू आहे. बॅटची लिडिंग एज, संजीवनी प्रदान करणारा यावेळेस मिळतो चौकार. 4 धावा दसाई संघाच्या खात्यात. तुम्ही लढत राहा, तुम्ही प्रयत्न करत राहा, नशीब तुम्हाला साथ देईल. कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. संघर्ष होणं गरजेचं. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. 41 धावा धावफलकावर. 88 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. 4थं षटक प्रगती पथावर आहे. चेंडू शिल्लक आहेत 25, धावा काढायचे 47. डिफेन्सिव्ह टुवर्ड्स द ऑफसाइड रिजन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण महेशांच्याकडनं. 1 धाव या चेंडूवर. 4 षटकानंतर धावसंख्या होतीये 42 धावा आणि 24 चेंडू. 46 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. डीज आहे, ड्रिंक्स ब्रेक असेल. चेंडू मध्ये मॅच खूप इंटरेस्टिंग मोड मध्ये आहे. हाय हँड व्होल्टेज. पण गडी गमावलेत 5. टेलेंडर्स खेळतायत, परंतु नक्कीच टेलेंडर्स मध्ये सुद्धा दम आहे, जान आहे. दसाई संघ प्लेइंग 11 सगळे फलंदाजी करतात. त्यातले 50% ऍक्शन मध्ये आहेत, 50%
गटातून निघायला नाही पण मॅच टप होती एवढं नक्की. आता त्या दिवशी बोलतात चांगली मॅच होती यार तिथून कोणतरी दया पकडली आता पण काहीतरी करा तुम्ही खरं आहे का गवडी आणला धोनी दुसऱ्या मॅचला तिथं आलो. चोवीस चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. धावसंख्या आहे धावफलकावर 42. गोलंदाजीसाठी येत आहेत मनोज. वैयक्तिक दुसरा संघासाठी 5वं षटक. 24 चेंडू 46 धावा. बाळा स्ट्राईकचा भार सांभाळतोय. लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. 15 ते 20 पावला धरणं. चांगली बॉलिंग ऍक्शन मनोज यांची. फुल टॉस अँड दिस टाइम बॉल गोज टुवर्ड्स द लॉंग लेग रिजन. एका धावेवर समाधान मानावं लागतं. चांगली थ्रो बघायला मिळतीये. सिंगल धावसंख्या पोहोचतीये 43 धावा. तेवीस चेंडू 45 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल. लेफ्टी बॅट्समन अनिलच्या खांद्यावर सर्व जबाबदारी आता मात्र दसाई संघाची. वन मॅन आर्मीनं खेळावं लागेल. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन मनोज टू अनिल. या वेळेस मात्र इनसाइड एज लागतीये. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कीच एक म्हण आहे अति घाई संकटात नाही. धावसंख्या वरती आहे 2. 45 धावा. धावसंख्या 45. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. कोण होईल विजयाचा हकदार. येणारे चेंडू ठरवतील. मनोज टू अनिल. चांगला फटका आहे. ताकद आहे नजाकत आहे. झेल होईल का. ओ माय गुडनेस. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कमिटमेंट. व्हॉट अ एफर्ट्स. खिनवली संघ प्रयत्नांची पराकाष्ठा. परिंदों को उड़ानों की वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. यावेळेस मात्र शंखनाद केलाय मनोजनं. सुरेख गोलंदाजी. या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे मंगेश यांची आणि मनोज यांची गोलंदाजी. क्या बात आहे. विकेट्सवर विकेट्स गमावल्या. परिणाम या ठिकाणी बॅकफुटवर आहे दसाई संघ. जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. लीडिंग फ्रॉम फ्रंट बाळाला मात्र ही कामगिरी करावी लागेल. यावेळेस मंगेश टू बाळा. शाहरुख इज ऑन स्ट्राइक. शहाबाज. वाईड चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा निर्णय येतो. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. सिंगल. धावसंख्या 1 वाढतीये. पोहोचती आहे 46 धावा. जिंदगी की कश्मकश अभी बाकी है. जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी आसमान बाकी है. मनोज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बाळा टू मनोज.
यॉर्कर, क्या बात है, क्या बात है. नजाकत, क्लास, रफ्तार, पेस, अचूक टप्पा. मनोज मात्र या सामन्यामध्ये 100% एफर्ट्स दाखतात. सुरेख. बाळाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खूप अडचणीत आहे संघ. मॅच खूप हाय व्होल्टेज होती आहे. किनवली संघ नक्कीच या मॅच मध्ये फ्रंट फुटवर आहे. वन्स अगेन स्विंग अँड मिस, निर्धाव. प्रेरणा खूप महत्वाची, मोटिवेशन खूप महत्वाचं. आपले सर्व सहकारी मनोधैर्य वाढवतात या गोलंदाजाचं आणि दर्जेदार क्वालिटीची गोलंदाजी करतोय मनोज. नेक्स्ट बॉल वन्स अगेन मनोज टू बाळा. इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केलं फलंदाजाला, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. यॉर्कर चेंडू, निर्धाव. षटक संपताय. 5 षटकानंतर दसई संघाची धावसंख्या 46 धावा, 6 गडी बाद. आता मात्र 18 चेंडू आणि तब्बल 42 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 42 धावा. 14ची सरासरी राखावी लागेल ती प्रत्येक षटकागणिक. रिक्वायर्ड 114 रन्स पर ओव्हर. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा SPL अध्यक्ष किती शेंद्रून गावचे एक आदर्श नागरिक रामदादा पाटोळे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या समवेत शिवरामजी पाटोळे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. हाय व्होल्टेज मॅच. 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दसई संघाला. अरुण भोईर, क्या बात है. डोळ्यांची पापणी लवण्याच्या आतमध्ये चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव. यावेळेस मात्र नेक्स्ट बॉल वन्स अगेन अरुण भोईर टू शाहरुख. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पडतायत. हे कौशल्य, हे गोलंदाजीचं सातत्य राखलं जाते किनवली संघाकडनं. हा कॉन्फिडन्स आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य नक्की देते. यावेळेस पंचांचा निर्णय येतोय लेग बिफोर विकेट आणि रिव्ह्यू मागितलेला आहे तो फलंदाजानं. थर्ड अंपायर डिसिजन इज ऑन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. थोडं वेट करायचं आहे. चेकिंग चालू आहे. अंपायर डिसिजन नॉट आउट.
हाईट आहे बॉलला नक्कीच धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर 46 धावा 3 चेंडू निर्धाव क्या बात आहे लाजवाब गोलंदाजी 6वं षटक सुरू आहे 88 धावांचं टार्गेट नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट न पुन्हा एकदा अरुण भोईर यावेळेस मात्र पंचाचा निर्णय येतो एक्स्ट्राच्या रूपानं वाईटच्या रूपानं सिंगल मिळती आहे ती दसाई संघाला धावसंख्या 47 आता मात्र समीकरण बदलत आहे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावा काढायचे 41 वन्स अगेन निर्धाव क्या बात आहे हा अनुभव आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर पूर्णपणे आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवतायत अरुण भोईर किनवली संघासाठी नेक्स्ट बॉल वन्स अगेन शाहरुख साठी यावेळेस प्रॉपर कनेक्शन प्रॉपर टायमिंग झेल होईल का नाही ऑन द रोप चेंडू होतोय सीमारेषे पार पंचांचा इशारा येतोय षटकार 6 धावा आवश्यकता आहे चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 35 धावा आता मात्र लो राहतोय चेंडू गतीमध्ये परिवर्तन हाफ ट्रॅकर चेंडू विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता षटक संपताय आफ्टर 6 ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 53 रन्स 53 धावा धावफलकावर 12 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दसाई संघाला डीजे मॅच खूप हाय अँड व्होल्टेज आहे रोमार्शक सामना आता मात्र षटकार आणि चौकारांची आतषबाजी दसाई संघाला करावी लागेल किनवली संघ चांगली गोलंदाजी करतोय अमजद 7वं षटक घेऊन येत आहेत 12 चेंडू बारा चेंडू 35 धावांची आवश्यकता मॅच खूप हाय व्होल्टेज रोमार्शक सामना करतोय फलंदाज बाळा गोलंदाजीच्या मार्कवर आहे गोलंदाज किनवली संघासाठी अमजद फिल्डिंग मध्ये थोडेफार चेंजेस दिसत आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट लॉंग लेग क्षेत्ररक्षण सजलाय चांगल्या प्रकारे पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि पहिला चेंडू वाईड एक्स्ट्राज मध्ये भर पडते सिंगल धाव संख्या वाढती आहे स्कोर मूव्ज ऑन 54 रन्स 54 धावा 12 चेंडूंमध्ये आता मात्र धावसंख्या आवश्यक आहे 34 बाळा पुन्हा एकदा गडी गमावलेत 6 नेक्स्ट बॉल वन्स अगेन अमजद टू बाळा हाफ ट्रॅकर ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावून दिला ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेंडूचा ताबा घेतला जातोय सिंगल कंप्लीट केली जाते एका धावेवर समाधान मानावं लागतं या सिंगल धावसंख्या पोहोचती आहे 55 धावा 55 रन्स ऑन स्कोर बोर्ड फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे फील्ड प्लेसिंग खूप महत्वाची कॅप्टन्सी खूप महत्वाची नेतृत्व खूप महत्वाचं क्रिकेटनं हेच शिकवलं चांगली कॅप्टन्सी तुम्हाला नेतृत्व करायला शिकवतीये क्रिकेटनं काय शिकवलं क्रिकेटनं सिनियर खेळाडूंचा सन्मान करायला शिकवलं क्रिकेटनं ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला शिकवलं यावेळेस पुन्हा एकदा अमजद टू शाहरुख पुन्हा एकदा दिशा भरकटली जातीये एक्स्ट्राज मध्ये भर पंचाचे दोन्ही हात हवेमध्ये टायटॅनिक पोझिशन वाईड चेंडू एक्स्ट्राज 56 धावा
32 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दसई संघाला. चेंडू शिल्लक आहेत 11. 32 रन्स required in just 11 balls. उडत्या पाखराला परतीची तमन असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, खरट्याचे काय आहे ते केव्हाही बांधता येईल, क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय. 11 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता. जो जीता वही सिकंदर. क्वालिफाय होण्यासाठी लढत सुरू आहे दसई वर्सेस किन्हवली. नेक्स्ट बॉल सफल येऊन लेग साइडच्या दिशेने चेंडू भिरकावून दिला. यावेळेस संजीवनी प्रदान करणारा मिळतोय चौकार. चेंडू फरार. 4 धावा. डीजे काष्टा सुरू आहे. संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. इतिहास रचण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही संघांकडनं. आम्हाला या स्पर्धेमध्ये आमचं आव्हान टिकवायचं आहे. आम्हाला सुपर 16 मध्ये पोहोचायचं आहे. यासाठी संघर्ष सुरू आहे किन्हवली वर्सेस दसई टीमचा. आणि यावेळेस समीकरण इक्वेशन बदलतंय. 60 धावा धावफलकावर 28 धावांची आवश्यकता उर्वरित 10 चेंडूंमध्ये. हे आव्हान चेस करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल दसई संघाला. 10 चेंडू 28 धावा. ताश के पत्तों से महल नहीं बनता, टूटा हुआ तारा कभी समंदर में नहीं गिरता, और एक बार हारने वाला कभी सिकंदर नहीं बनता. सिकंदर बनायचा असेल तर जिंकावं लागेल. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओ भीमर चेंडू. हातातील आलेला घास तोंडापर्यंत जाईपर्यंत तुम्ही लेझी क्रिकेट न तो घालू शकता. यावेळेस खूप लेझी क्रिकेट बघायला मिळतं. चुकांवर चुका करतायत किन्हवली संघाचे गोलंदाज शेवटच्या काही षटकांमध्ये. यावेळेस धावसंख्या होते 62. धावा आवश्यक आहेत 26. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू 26 धावा. मॅच ऑन. हाय व्होल्टेज मॅच. क्वालिफायरची लढत. कोण होईल विजयाचा मानकरी. येणारे चेंडू ठरवतील. 10 चेंडू 26 धावा. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. नेक्स्ट बॉल अमजद. आता मात्र फुलटॉस. चेंडू जैसी नसीहत वैसा धमाका. चेंडू लॉंगलॉकच्या डोक्यावर ना षटकार. 6 धावा. सन्नाटा छा गए. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. 68 धावा धावफलकावर. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. धावसंख्या 68. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आता ही मॅच मात्र 50-50 पोझिशन मध्ये आहे. खऱ्या अर्थानं फ्रंट फुटवर असलेला किन्हवली संघ या मॅच मध्ये पहिल्यांदा प्रेशर मध्ये दिसतोय. नऊ चेंडू 20 धावा. गडी गमावलेत 6. फुलटॉस चेंडू म्हणजे प्रत्येक फलंदाजासाठी पर्वणी असते आणि त्या पर्वणीचा फायदा घेतोय फलंदाज बाळा. स्लोवर वन चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र फसवा चेंडू. नक्कीच चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली.
पोहोचती आहे. 68 धावा, 8 चेंडू 20 धावा. बाळाचं कौतुक करावं लागेल, ह्या जोडीचं कौतुक करावं लागेल. चांगली पार्टनरशिप बघायला मिळतीये. तब्बल चेंडू झालेले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शप्पा लिहून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चूक करतोय फलंदाज. 9 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता असताना 2 चेंडू निर्धाव टाकलं. कमबॅक करतोय अमजद. धावसंख्या स्थिरावलेली आहे धावफलकावर. 68 धावा, चेंडू शिल्लक आहे षटकातील शेवटचा. 7 चेंडू 20 धावा. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अमजद. ओ माय गुडनेस, चेंडू सीमारेषे पार. घुटना टेक, तमाशा देख, षटकार. 6 धावा. डीजे आता मात्र प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकेल अशी अवस्था आहे. हार्टबीट्स वाढलेत. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. चेंडू हातात आहे गोल्डन आर्म गोलंदाज राहुल शिंदे. सहा चेंडू 14 धावा. मॅच ऑन. राहुल शिंदे अनुभव दाखवावा लागेल. शाहरुख आणि बाळा चांगली फलंदाजी करतायत दसाई संघासाठी. पूर्णपणे गेलेली मॅच आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न दिसला दसाई संघाचा. क्या बात आहे, लाजवाब कमबॅक. 6 चेंडू 14 धावा. कोण होईल क्वालिफाय? येणारे 6 चेंडू ठरवतील. या षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न राहुल शिंदे इज ऑन बॉलिंग मार्क. 6 चेंडू 14 धावा. फुलटॉस, लोवर फुलटॉस चेंडू आणि या चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये. लॉलीपॉप चेंडू होता. पडल्यानंतर थोडी बॅकलिफ्ट स्लो दिसली फलंदाजाकडनं. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 14 धावा. नक्कीच फुलटॉस चेंडू एक संधी होती, संधी दवडली. 5 चेंडू 14 धावा. राहुल शिंदे. पाच चेंडू 14 धावा. लाजवाब मॅच रंगतीये. ओ माय गॉड, झेल होईल का यावेळेस? मनोज एका हातामध्ये आपल्या फिल्डिंगचा नजारा क्लास दाखवतोय. यावेळेस शाहरुख बॅक टू द पेव्हलियन. मोठा धक्का बसतोय दसाई संघाला. संजीवनी प्रदान करून दिली जाते किन्हवली संघाला. डीजे हुकला तो संपला. क्या बात आहे, ना जवाब कमिटमेंट बघायला मिळाली. अंदाज मनोज यांचा चुकला होता, परंतु कमिटमेंट, एफर्ट्स खूप महत्वाचे. प्रयत्न, सुरेख झेल. नक्कीच खांब आउटफील्ड मुळे थोडाफार मिस्टेक झाली, परंतु झेल सोडला नाहीये. याला म्हणतात कमिटमेंट. चार चेंडू 14 धावा. मॅच ऑन.
क्या होगा इस मैच में, ये 4 गेंदे बताएंगी इस मैच का हाल. राहुल शिंदे चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. 2 चेंडू निर्धाव, 1 विकेट मिळवली गेली आहे. बाळा स्ट्राईक सांभाळतोय. ऑल ओव्हर फुलटॉस चेंडू आणि आता मात्र 3 चेंडू 14 धावा. हा अनुभव आहे, हे टीम स्पिरिट आहे. मॅच जिंकण्यासाठी संघर्ष आहे. इंजर्ड असताना सुद्धा संघासाठी धावत येतोय. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावा. बाळावर सर्व नजरा स्थिरावलेल्या. ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किलों में खडा वही सबसे बडा. बाळा काय करेल, येणारे 3 चेंडू ठरवतील. राहुल शिंदे इज ऑन बॉलिंग मार्क. 3 चेंडू 14 धावा. ओ शफल, यू मिस, स्विंग अँड मिस. ही मॅच आता मात्र किनवली संघ नक्कीच 90% स्वतःच्या खिशात घालतोय. 2 चेंडू 14 धावा. आता मात्र चमत्कारच तारू शकतो तसंही संघाला. लाजवाब गोलंदाजी, लाजवाब फिल्डिंग, कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. यावेळेस राहुल शिंदे चांगली गोलंदाजी करतायत. 2 चेंडू 14 धावा. फुल टॉस अँड दिस टाइम बॉल इन द एअर. ट्रॅव्हल होतो चेंडू, झेल सुटतोय, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. ही मॅच 99% खिशात टाकलेली आहे किनवली संघानं. 1 चेंडू 13 धावा. आणि क्वालिफायच्या दिशेनं अग्रेसर होताना, आगेकूच करताना किनवली संघ. चांगली फाईट बघायला मिळाली दसाई संघाकडनं. गडी खूप गमावले, परंतु मॅच खूप इंटरेस्टिंग.